ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणे निवृत्ती दासु अवधारी जोजी। भाविकांची भारावलेली अवस्था दाखवून देत होती की नाम खोलवर रुजत होतं। वेळापूरला मुक्काम होता आजचा। प्रशांत संध्याकाळ, नामाचा गजर स्वयंपूर्ण चालू होता। चैतन्यमूर्ती ज्ञानदेव निवृत्तीनाथ स्थानापन्न झाले। सोपान ज्ञानदेवांच्या अगदी जवळ, त्यांच्या व नाथांमध्ये मुक्ताई। आज सोपान व मुक्ताईने हरिपाठाला सुरुवात केली। सर्व भाविक शांतपणे ऐकू लागले, कारण मुक्ताईचा आवाज नुसताच गोड नव्हता, तर तो काळजाच्या तारा छेडणारा होता, हृदयस्पर्शी होता। ज्ञानदेव प्रबोधनातून सांगायचे, चैतन्य प्रकाशमान झाल्याची जाणीव होते। त्या सुरांच्या लहरींनी अकंठ स्नान सर्वांनाच घडले। त्यात डुंबत राहण्याचा मोह भाविकांना झाला, पण त्या सुरांना न चाळवता ज्ञानदेवांनी ते सूर आपल्या गळ्यात घेत सुरुवात केली। एक तत्वनाम दृढ धरी मना, हरीसी करुणा येईल तुझी। नामस्मरण दृढ राहून तत्वरूप झाले म्हणजे अहंभाव नष्ट होऊन सोहम ध्यान लागणे होय। स्वार्थ जाऊन परमार्थ होणे होय। मग हरीची भेट होते। अहो, हरीला करुणा येईपर्यंत साधना घडायला हवी, हरीला जागृती येईपर्यंत भक्ती घडायला हवी। आणि नीट लक्षात घ्या, हरी हा भक्ताला अखंड नामानेच भेटतो। म्हणजे सर्वात व्यापलेल्या हरीला ओळखून शरण जाणे, नाम साधनेने ते साधते, हे महत्वाचं आहे। ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे आधी। ते नाम सहज सोपे आहे आणि ते गोडीने केल्यावर वाणी रसाळ होते आणि करुणा रसाचा गंगेचा ओघ तिथे प्रगट असतो। लक्षात घ्या, रामकृष्ण गोविंद परावाणीने आल्यावरच परमानंद योग साध्य होतो। अंतरात सर्वांबाबत सारखाच स्नेह असणे म्हणजे सद्गद होणे होय। नंतर नामधारेचे अमृत सेवत राहणे म्हणजे सद्गद होणे। त्यासाठी नामाशिवाय पर्याय नाही। नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वायानिक पंथा जाशील झणी। नामाशिवाय तत्वच नाही म्हणजे नाम तत्व होय। नामच तत्वमय असते। नामाशिवाय अन्य कोणतेही साधन करून उगीच शिनू नका। नामाने परमतत्व प्रगत होते म्हणजे अंतर्मुख होणे होय। नामाचे ध्यान घडू लागले की अन्य साधनेची गरजच राहत नाही। नाम जपाचे साधन अंतरंगाशी आहे, हा अनुभव आहे। याच्याच आधारावर सांगतो, ज्ञानदेवा मौन जपमाळंतरी, धरोणी श्रीहरी जपे सदा। जेव्हा नाम जपाचे साधन अंतरंगाशी असावे, त्याने इतरत्र आपोआप मौन होईल। मौनाचे सूत्र म्हणजे मनोनाश होणे होय। मन नाश झाल्यावर प्रत्यक्षाने ध्यान नामावर राहील व मग मौन साधेल। मनाचे मौन त्यानेच खरे उमगेल की हरीचं साधन करत आहे, संगोपन करत आहे। कारण शक्ती, युक्ती, बुद्धी, कला, वैभव, ज्ञान, अलंकार हे सारे हरीचेच आहेत। म्हणून साधकाने नामाला पक्के पकडावं। तसे झाले की हरीचं नाम घेऊ लागतो। आणि सर्वात महत्त्वाची एक लक्षात घ्या, संसार सोडू नका व नाम साधन मोडू नका। नामसार घेऊन संसार पार करावा आणि यासाठीच हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी।